नमस्कार. आणि ही आहे अश्विनी गवळी, सोलापूरची आमची स्टुडंट आहे. अश्विनी, कसं वाटतं आज क्लास संपलाय? आज खूप छान वाटते. खूप कॉन्फिडन्स आलाय मला स्वतःबद्दल, माझ्या कामाबद्दल. आणि मी सोलापूरची. मी स्टार्टिंगला जेव्हा इकडं यायचं हे विचार केला तेव्हा मला इथलं काहीही माहिती नव्हतं. म्हणजे मी गुगलवर सर्च केलं, मॅमना कॉल केला, लोकेशन लगेच माझ्या कॉलला रिप्लाय आला, मला लोकेशन मिळालं आणि मी इथं आले. जेव्हा आले तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्न होते, कारण की मी ऑलरेडी 2 ठिकाणी खूप फसले होते. माझ्या भाषेत सांगते, 2 ठिकाणी मी फी भरली, पण मला जसं अपेक्षा होती असं काहीच मला तिथे मिळालं नाही. त्यामुळे मी तिसऱ्या वेळेस असं होणार नाही ना ही अपेक्षा ठेवून आले होते, पण तसं काहीच नाही. खूप छान वाटलं. आली तेव्हाच मला असं वाटलं की नाही, केला तर इथंच करायचा. आणि जेव्हा प्रेरणा मॅम सगळ्यांशी मी बोलले, सगळ्यांनी जे मला हे केलं, सांगितलं, कॉन्फिडन्स दिला. आणि थेरी, पार्लरच्या ह्याच्यामध्ये थेरी असते हे मला इथं पुण्यात आल्यानंतर आणि इम्प्रेशन अकॅडमीत आल्यानंतर कळालं की पार्लरच्या ह्याच्यामध्ये थेरी असते. कारण की मी जिथं 2 ठिकाणी क्लास केला होता तिथं ही मला कल्पनाच नव्हती की थेरी असते. त्यामुळं मला आलेला पहिला प्रश्न दीपाली मॅमने विचारला, तुला थेरी माहितीये का? तर मी ऐकून शॉक झाले, कारण की मला काहीच माहिती नव्हतं हे. आणि तू आधी जे कोर्स केले ते पुण्यात होते का? गावं सांग कुठली? सोलापूर आणि सांगोला. आणि पुण्यात फर्स्ट टाइम आली? हो, पुण्यात फर्स्ट टाइम. तू 1 वर्ष इथे मागच्या मेला आलीस आणि आता ह्या मेला तुला ही सगळी सर्टिफिकेट्स मिळाली आहेत. हो. सो मला एक सांगावंसं वाटेल की मिस्टर खूपच सपोर्टिव्ह आहेत. नमस्कार श्री गवळी. सो तुम्ही काय सांगाल? ज्यावेळी यांचं त्या पार्लरच्या ह्याच्याविषयी यांना प्रेम होतं, परंतु गावामध्ये यांचं पार्लर चालू होतं त्यावेळी यांना खूप असं वाटायचं की खूप काय माझ्याकडे आहे. त्यानंतर सांगोलामध्ये शिकायला गेलेली, त्या 6 महिन्याचा कोर्स होता तिथे 3-4 महिने काढले. त्यानंतर असं समजलं, ह्यामध्ये थोडासा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की तिथलं चांगलं वाटतंय, परंतु प्रत्यक्षात नंतर स्वतः करणार आहे त्यामुळे खूप अडचणी येणार आहेत. आणि नंतर आम्ही सर्च केलं पुणे, की तिथे गेल्यानंतर असा विषय झाला की त्यांनी आम्हाला सांगितलं की फीज संदर्भात आणि सर्टिफिकेट शॉर्टमध्ये कसे मिळतील काय सांगितलं, परंतु ते आम्हाला सर्टिफिकेट नको होतं. तर पूर्ण यांना जे करायचं आहे ते स्वतः प्रॅक्टिकली जमलं पाहिजे आणि कुठेही अडचण येऊ नये असं वाटायचं. मग परत नंतर सर्च केलं की कुठे हे करायला पाहिजे. मग तुमच्या अकॅडमीचं आम्हाला समजलं. त्यानंतर तुमचा पण रिप्लाय चांगला आला. पहिली आपली भेट झाली त्यावेळी तुम्ही जे प्रत्यक्षात जे सांगितलं त्यावेळी पण मला अविश्वास वाटला थोडा, परंतु आज प्रत्यक्षात असं वाटतंय की जे सांगितलं ते रिअलमध्ये इथे करून घेतलेलं आहे ना. कुठले कंजूसपणा नाही तुमच्या इथं. पाठीमागं 3-3.5 महिने काढले त्यावेळी फक्त मशीन दाखवायचे आणि पॅक करून ठेवायचे, परंतु इथं ते ह्यांच्यात सांगण्यातून असं येतंय की त्या मशिनरी युज करायला देणं किंवा प्रत्यक्षात स्वतः करणं आणि प्रत्येक गोष्टीची फॉलो तुम्ही स्वतः करता. त्यामुळे ही आम्हाला खूप आवडली. या ठिकाणी आल्यानंतर एक विश्वासार्हता निर्माण झाली. आज हा कोर्स पूर्ण करून जात असताना असं वाटतंय की कुठेतरी या जगामध्ये विश्वासार्हता आहे आणि विश्वास ठेवला तर तिथं पूर्ण होतं. आणि तुमचं स्टार्टचं बोलणं असं होतं की सडेतोड होतं की असं हे केलं पाहिजे, ते अभ्यासक्रम जेवढा होता तेवढा तुम्ही आम्हाला दाखवला होता. आणि बाकीच्या ठिकाणी तसं नाही, ते किती अभ्यासक्रम घेणार ते सांगत नव्हते, फक्त फीस सांगायची आणि सर्टिफिकेटवरती बोलायचे. पण प्रत्यक्षात आता प्रॅक्टिकली पूर्ण जमतंय आणि यांना असं फुल कॉन्फिडन्स आलाय हे स्वतः सांगतात. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे आणि तुमचेही खूप आभार आहेत आमच्याकडून. आणि तुम्ही एवढं विश्वासाने 1 वर्ष आमच्याकडे तिला पाठवलं. हो, त्याबद्दल पण मला असं सांगायचं आहे की एक पुण्यामध्ये एकटी मुलगी राहणं थोडंसं एक वेगळं आहे सध्या ह्याच्यामध्ये, परंतु विचार केलं तर तुमच्या इथं तुमचं प्रत्येक गोष्टीचं 1 पासून 100 पर्यंत सगळ्या गोष्टीचं लक्ष आहे. आणि तुम्ही इथे तुमच्या अकॅडमीमध्ये जे
ह्यांनी एक वर्ष जे केलं आणि ह्यांचं टाइम टेबल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तर एबीटीसी पण तुमचं- झाली तिची. हो, तुमच्या सगळ्या गोष्टीचं हे होतं आणि आम्हाला इथं अगदी विश्वासार्हता वाटली. Yes. म्हणजे तुमच्या अकॅडमीतलं असू द्या किंवा तुमच्या अकॅडमीमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टीचं हे असू द्या. स्टाफ वगैरे सुद्धा. आणि तुला अश्विनी टीचर्स वगैरे कशा वाटल्या आपल्या सगळ्या? सगळ्या टीचर खूप छान आहेत मॅम. मला तर असं म्हणजे मी आले तेव्हा खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये होते, सगळे नवीन होते आणि मी पण पुण्यामध्ये नवीनच होते. मुलीला लांब ठेवून तू एवढं हो. सोलापूरला ठेवून इथे. आणि एवढं घरचं मला बर्डन होतं की एवढ्या माझ्या मिस्टरांनी एवढं हे करून मला इकडे पाठवलं होतं, तर खूप बर्डन घेऊन मी आलेली इथं. हम्म. पण सगळ्यांनी मला असं Motivate घरच्यासारखं केलं. वातावरण वाटलं ना मला, म्हणजे खूप फ्रेश माइंड मी एबीटीसीचा अनुभव सांग थोडक्यात तुझा. खूप छान. एबीटीसी मुळे मला एवढी छान सवय लागली स्वतःची, म्हणजे पर्सनल केअर, क्लायंट केअर सगळं लक्षात आलं की कसं हायजीन असतं, काय असतं आणि प्रोफेशनल म्हणजे काय हेही मला समजलं आता. राईट. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमच्या अकॅडमीमध्ये फी थोडीशी हार्ड वाटली, परंतु आज जाताना फी संदर्भात असं वाटतं की खूप कमी दिली आहे आम्ही तुम्हाला फी. आणि पाठीमागे आम्ही दुसऱ्या अकॅडमीमध्ये बघितलं फीचं अगदी शॉर्ट होतं, परंतु तिथं शिक्षणही तसं असेल आणि तुमच्या फी दिली आम्ही. त्यावेळी मी स्टार्टला मला असं वाटलं की आपण देतोय, परंतु यांचं मत होतं की एवढी फी द्यायची नाही आणि आपल्याला इथे नको. त्यावेळी मी स्टार्टला सांगितलं की ही एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट असेल तर आपल्याला रिटर्न भरपूर पैसे मिळणार आहेत. Correct. आपण जिथं थोडी इन्व्हेस्टमेंट कराल थोडे पैसे मिळणार आहेत. आपली इथं फी जास्त जाते, इन्व्हेस्टमेंट खूप मोठे असं समजा आणि ह्यातून कितीतरी पटीनं आपण जास्त पैसे कमवू शकतोय. परंतु जर तुमचा पाया जर चांगला नसेल तर नक्की तुम्ही काही करू शकणार नाही आणि तुम्ही स्वतः करायचं म्हणलं तर तुम्हाला चांगलं हार्डवर्किंग करून मगच तुमचं स्वतःचं करावं लागेल. हा, आणि ही फी जी तुमची आम्हाला अगदी थोडी वाटली स्टार्टला आल्यावर, जास्त वाटली आणि वाटतेच लोकांना अमाऊंट, पण त्यांना ते आधी कळत नाही की किती प्रॉडक्ट द्यावे लागतात. ती सांगू शकेल की किती गोष्टी आपण देतो. मास्टर क्लास झाला, काही काही प्रॉडक्टची किंमत आम्ही बघितली, खूपच कॉस्टली आहेत सगळ्या Makeup गोष्टी. master class, आणि आज एवढा विश्वास आलाय, भविष्यात आम्ही हे हाताळू जेव्हा त्यावेळेस नक्की असं वाटेल की आज तुम्ही जाऊ आता या 6 जेवढं हे दिवसात केलंय सगळं कमीच होतं. आम्ही जे केलंय तुम्हाला दिलं ते खूपच कमी होतं. त्या सगळ्या गोष्टीची म्हणजे आम्ही ते घेतलं. आज तुमच्या पूर्ण फॅमिलीचं आभार व्यक्त करतो. कारण काकांनी खूप मदत केली येस. आणि तुमच्या सर्वांचं फॅमिलीत परत एकदा आभार Thank you व्यक्त very करतो. much. Yes. खूप चांगलं वाटलं आम्हाला. धन्यवाद.